मी डॉक्टर चिमोटे सरांना रिक्वेस्ट करते की जे फ्लिप चार्ट आहे ते रिव्ह्यू करावे. चिकल्या भाषामध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि जसं मॅडमनी सांगितलं पूर्ण देशभरामध्ये प्रोजेक्ट सुरू झाला आहे. तर त्याच्याच राज्याच्या रिजनल भाषेमध्ये हे आपण चार्ट बनवले. हे आपण डॉक्टर चिमोटे सरांना रिक्वेस्ट करते की डॉक्टर सारंग सरांचा वेलकम करा. चक्र किंवा पिरियड्स हा प्रत्येक स्त्रियाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, एक नैसर्गिक धर्म आहे. हा एक रोग किंवा आजार नाही, परंतु या दरम्यान जर आपण स्वच्छतेची काळजी ठेवली नाही तर जरूर आपण अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकतो. तर तुम्हाला कोणत्याही बाबतीत शरम वाटायची गरज नाही. हा एक स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून तुम्ही स्वस्थ राहा, चांगले राहा. स्वतःच्या आहाराविषयी पण तुम्ही जागरूक राहा. चांगला आहार घ्या, खूप पाणी प्या आणि फळं आणि दूध प्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार, मी डॉक्टर इंद्रायणी शिंदे हटवाळ, IFS विदर्भ चॅप्टर नागपूरतर्फे ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय? ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर. आज संपूर्ण देशामध्ये दर 3 मिनिटांना एक स्तनाच्या कॅन्सरच्या रुग्णाचं निदान होत आहे आणि स्त्रियांमध्ये जे किलिंग कॅन्सर्स आहेत त्यात ब्रेस्ट कॅन्सरचा जो क्रमांक आहे तो दुसरा आहे. म्हणजे याचं प्रमाण पूर्ण जगात एवढं जास्त आहे. स्टेज 0 आणि स्टेज 1 मध्ये डिटेक्ट होऊ शकतात. म्हणून सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ब्रेस्ट कॅन्सर अर्ली डिटेक्ट करण्यासाठी. आणि एक विनंती, ब्रेस्ट कॅन्सर झाला तर विनाकारण तांत्रिक आणि मानसिकतेच्या नादी लागू नका आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करू नका. कॅन्सर विशेषज्ञ आहेत, त्यांच्याकडे जा. प्रत्येक कॅन्सर पेशंटसाठी वेगळी ट्रीटमेंट असते. ते तुम्हाला कॅन्सर विशेषज्ञ सांगतात, ती ट्रीटमेंट करा आणि घाबरू नका. ब्रेस्ट कॅन्सर हा पूर्णपणे ठीक होऊ शकतो. धन्यवाद. की स्त्रियांना दोष देऊ नका, हे त्याचा मेन उद्देश हाच होता. तुमच्या घरी, तुमच्या शेजारी, तुमच्या नातेवाईकांमध्ये जर असं कोणी असेल जिला मुलबाळ नसेल तर तो तिचा प्रॉब्लेम समजून घ्या आणि तिला आवश्यक ती मदत करा. जे सोशल प्रॉब्लेम्स ज्याला म्हणतो आपण, सामाजिक प्रॉब्लेम्स खूप असतात त्या, तर कृपया तसं करू नका. त्याची ट्रीटमेंट खूप, तुम्ही ऐकलं आता, खूप साधी ट्रीटमेंट असते. प्रत्येकच पेशंटला टेस्टोस्कोपी करायची गरज नसते. डॉक्टर सुषमा देशमुख, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व तज्ज्ञ नागपूर. मी आज तुमच्यावर एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि हा विषय म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणजे PCOS. आपल्याला ब्रेक करायचे असतात म्हणून आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात आधी निरोगी जीवनशैली, त्यानंतर डॉक्टरांचे उपचार. ज्या मुलींना पाळी येत नाही व्यवस्थित त्यांच्यामध्ये आपल्याला पाळी व्यवस्थित रेग्युलर करावी लागते. ज्या वंध्यत्व स्त्रियांमध्ये समजा एक तयार होत नसतील त्यामुळे ऑपरेशन इंडक्शन करावं लागतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला आजार हा हाताळावा लागतो. तर असा महत्त्वाचा आजार आहे. तर या आजाराविषयी आपण आणखीन जाणून घेतलं पाहिजे. म्हणूनच जे ऐकणार आहे त्यांनी लक्षात ठेवा की हा आजार वेळेस त्याच्यावर केले पाहिजेत उपचार. डॉक्टरांशी चर्चा करा निरंतर, तरच तुम्ही PCOSला तुम्ही ह्या विळख्यातून तुम्ही सुटू शकाल आणि त्याला कंट्रोलमध्ये आणू शकाल. नमस्कार, मी डॉक्टर स्वधा गोत्तंगेवर जन्मावर. आज IFS विदर्भ चॅप्टरच्या वतीने मी आज आपल्या सगळ्यांसोबत एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. सर्वायकल कॅन्सर याबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं तोंड. तर गर्भाशय कुठे असतं? प्रत्येक स्त्रीमध्ये ओटीपोटाच्या खालच्या भागामध्ये गर्भाशय असते आणि त्या गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरलाच आपण सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो. सर्वप्रथम स्त्रियांना सर्वायकल कॅन्सर हा आढळला जातो.
जर तुमची इम्युनिटी खूप कमी आहे म्हणजे इम्युनोकॉम्प्रोमाइज स्टेट जसं HIV किंवा मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स जर आहेत तर अशा स्त्रियांना सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो. त्यांची मला एका जणांनी येऊन सांगायचं की हा जो प्रोग्राम झाला त्यात तुम्हाला काय फायदा झाला असं काही सजेशन आहे. आज जो प्रोग्राम अरेंज केलेला आहे तो स्पेशली आमच्यासाठीच आहे आणि असं नाही की आम्ही मेडिकल डिपार्टमेंटला आहे याचा अर्थ आम्हाला कोणालाच काही पर्सनल इश्यू नसेल किंवा काही प्रॉब्लेम नसेल. प्रत्येकांना मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल काही ना काही प्रॉब्लेम असतातच, कारण हा लेडीजशी रिलेटेड डिसीज आहे आणि सगळ्यांना असतो. आणि आजच्या प्रोग्राममधून आम्हाला असं नाही तर बाकीच्यांनाही अलर्ट केलेलं गेले आहे आणि त्यामधून ज्या लोकांना याबद्दल काही माहिती नव्हतं की आम्हाला प्रेग्नेन्सी काय राहत नाही, पिरियड्स रेग्युलर येतात किंवा इरेग्युलर असतात, त्यामुळे काय कारणं असतात आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहेत आणि प्रत्येक स्त्री असं जरुरी नसते की ती फ्री ब्रँड सगळ्यांना सांगू शकते. तर यामधून तिला जर काही गोष्टी कळल्या असतील आमचे स्टाफ किंवा पेशंट तर ते लोक अलर्ट राहतील आणि त्याबद्दल त्यांना जे काही कळलं असतील तर ते डॉक्टरांचं सजेशन घेतील. परत काही कळलं आहे की आपण प्रेग्नन्सीमध्ये आपण कशा प्रकारे ट्रीटमेंट केली पाहिजे आणि सर्व्हिकल कॅन्सरमध्ये कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट केली पाहिजे आणि पिरियड्समध्ये आपण कसं उपयोग केला पाहिजे त्याबद्दल भरपूर माहिती दिली ती डॉक्टरांनी. ते खूप छान पद्धतीने दिली, त्याच्या मला खूप छान